महाराज एकच वाक्यात सांगतो की महाराज 24 तास मला बघतायत की जाण निर्माण करणारा शिवभक्त निर्माण करणं हिंदवी परिवाराचं काम आहे. त्याच्याकडनं वाईट काम कधीच होणार नाही. तो कुठल्या बसनी प्रवास करत असेल आणि एखादी माय भगिनी ताणवल्याला घेऊन उभी असेल तर महाराज मला बघतायत म्हणून तो आपली जागा देईल. काही हिंदवी परिवार एक संस्कारक्षम नेशन बिल्डिंग राष्ट्र बांधणी करणारा परिवार उभ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर करून या जन्मातनं ज्या पृथ्वीवरती महाराजांनी पाठवलं आणि छत्रपतींचं अखंडितपणे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत आपण प्रारब्ध म्हणतो, नियती म्हणतो आणि जे वर ईश्वरानं ठरवलेलं असतं ते त्याच्या इच्छेबरोबर होतं असं म्हणतो. तर त्याच्यावर माझा विश्वास आहे. कारण गेली जवळपास 10 वर्ष झाली असतील मी हिंदवी परिवाराच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं दर खेपेला डॉक्टर साहेबांना सांगतो आणि नियती ते होऊ देत नव्हती. आज अखेरीला त्यांच्या मनात आलं आणि त्यामुळं मला इथं येण्याचं सौभाग्य मिळालं. खरं तर म्हणजे इथं येणं आणि तुमच्या साक्षीनं इतका मोठा पुरस्कार घेणं, पुरस्कार तर अनेक मिळालेत, अनेक मिळतील. पुरस्कारांपेक्षा म्हणजे त्या तशा पुरस्कारांपेक्षा तुमच्या साक्षीनं जिंजीच्या पायथ्याशी हा पुरस्कार मिळणं हे मला फार नशिबाचं वाटतं, फार भाग्यवान आहे मी असं वाटतं. आणि मला म्हणजे या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. खरं तर छत्रपतींच्या बद्दल जे आपण सगळेजण त्यांचा इतिहास वाचतो आणि आपल्याला त्याच्यातनं जे जाणवतं की महाराजांची दृष्टी अशी होती की ते फार अचूकपणानं, नेमकेपणानं माणसं हेरत आणि त्यांचा स्वराज्याच्या कामामध्ये कसा उपयोग होईल याचा सतत विचार करत. म्हणजे डॉक्टर साहेबांशी आत्ता बोलत असतानाही आम्ही तेच बोलत होतो आणि ते सांगत होते की प्रत्येकामध्ये असा कसा त्याचा स्वराज्याच्या पेक्षा आता राष्ट्र उभारणीच्या कामामध्ये कसा उपयोग होईल याचा आम्ही हिंदवी परिवारामध्ये विचार करतो. मला आठवतं की एक तो प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराज लाल किल्ल्यामध्ये, लाल महालामध्ये बसले होते. रात्रीची वेळ होती, लग्नाची वरात चालली होती आणि महाराजांनी बघितलं की त्या वरातीमध्ये सगळ्यांचं लक्ष एका तरुण मुलाकडे आहे आणि तो काय करतोय महाराज कुतूहलानं बघत होते. तर तो लग्नाची मिरवणूक निघताना एक नारळ ठेवलेला होता आणि सगळ्यांचं असं नजरेचं पातं लवायच्या आत त्यानं हातातला दांडपट्टा फिरवला आणि 9 फुटावरचा नारळ त्याचे एकाचे 2 तुकडे केले. महाराजांना मोठं कौतुक वाटलं. त्यांनी विचारलं की हा कोण आहे. तर त्यांचा कोणीतरी साथीदार त्या तरुणाला घेऊन आला
त्यांनी सांगितलं की याचं नाव जीवा महाला. महाराज म्हणले, अरे तू फार चांगलं काम करतोस. तो म्हणाला, महाराज मला एवढंच येतं. महाराज म्हणाले, असं आहे की आयुष्यामध्ये एकच गोष्ट असावी किंवा यावी, पण ती नामी असावी. आणि त्यामुळं आजपासून तू माझ्याबरोबर राहा आणि हे जे स्वराज्य उभारण्याचं आपण काम करतोय त्याच्यामध्ये मला साथ दे तू. तो आनंदानं तयार झाला. त्याला वाटलंच नव्हतं की आपण कोणत्याही प्रकारे महाराजांच्या कामी येऊ. पण आपल्याला तो इतिहास माहिती आहे की 9 फुटावरचा नारळ फोडण्याची क्षमता असलेल्या जीवा महालाचा महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाच्या वधाच्या वेळेला किती उत्तमरित्या उपयोग केला आणि तो किती उत्तम प्रकारे कामी आला. महाराजांची ती जी दृष्टी होती तीच दृष्टी मला डॉक्टर साहेबांमध्ये दिसती की असेच वेगवेगळ्या पदांवर, वेगवेगळ्या पातळ्यांवर, पण ज्यांच्या मनामध्ये या मातीबद्दल, या भूमीबद्दल, या देशाबद्दल प्रेम आहे, अशा सगळ्यांना एकत्र घेऊन हे सगळं हिंदवी परिवाराचं काम सुरू आहे. आणि त्याचं जे काही काम होतं आहे ते म्हणजे त्याच्याशी जोडून घेता आलं याच्या इतकं दुसरं आनंदाची गोष्ट नाही. आणि त्यामुळं मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि मला जाताना फक्त महाराजांच्या पराक्रमाच्या बद्दल आपण खूप सातत्यानं सांगितलं जातं, बोललं जातं. फक्त मला एक मुद्दा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वातला जो मला खूप भावतो त्याच्याबद्दल 1-2 मिनिटामध्ये मला असं वाटतं मी बोलावं. तो आहे संयमाचा. म्हणजे महाराजांमध्ये बाकी सगळ्या गोष्टींच्या बद्दल खूप आपण ऐकतो, पण संयम हा जो एक भाग आहे की कोणत्या वेळेला व्यक्त व्हावं आणि कोणत्या वेळेला होऊ नये. महाराजांनी जेव्हा स्वराज्याचं तोरण बांधलं त्यावेळेला जेमतेम ते 16-17 वर्षांचे होते. आणि 1647-48 मध्ये हे सगळं झालं. नंतरची 10 वर्ष महाराजांचं जर आपण बघितलं तर आपल्याला इतिहासामध्ये फारसं काही दिसत नाही. आपण कल्पना करू शकतो की कॉलेजमध्ये GS झालेला, CR झालेला मुलगा जेव्हा ते काहीतरी करतो तेव्हा तो काय म्हणजे काय मस्तीनं वागत असतो. त्याची स्कूटर असेल किंवा कार असेल तर ती 4 फूट उंचीवरून जात असती. पण महाराजांनी हा एवढा पराक्रम त्या इतक्या लहान वयात केल्यानंतर पुढचा जो काळ आहे जवळपास 10-12 वर्षांचा, हा 10-12 वर्षांचा काळ म्हणजे आपण सगळेजण जाणतो की खूप मोठा आहे. पण त्या काळामध्ये महाराजांनी अत्यंत संयमानं पुढचं सगळं जे काही स्वराज्य त्यांनी स्थापायचं जी सुरुवात केली होती त्याची घडी बसवण्यामध्ये त्यांनी खर्ची घातली. पाया मजबूत केला. शहाजीराजांची अडचण होऊ नये याची तजवीज केली. आणि त्यानंतर मग साधारण 1658-59 नंतर ज्या काही म्हणजे एका पाठोपाठ एक घटना झाल्या. आपल्याला महाराज म्हटलं की अफजल खान आठवतो, शाहिस्तेखानाची बोटं आठवतात, आग्र्याहून सुटका आठवती. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 5-6 वर्षाच्या काळातल्या आहेत. पण तोपर्यंतचा जो काळ महाराजांनी जो संयम दाखवला, मला असं वाटतं की तरुणाईनं बाकी सगळ्या गोष्टी महाराजांच्याकडून शिकतानाच आपल्या आयुष्यामध्ये आपण संयम कसा बाळगावा हे सुद्धा शिकलं पाहिजे. थोडं जास्तच बोललो, पण आपण सगळ्यांच्या साक्षींना पुरस्कार मिळाल्याच्या आनंदातनं बोललो. आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. धन्यवाद. अशाच नवनवीन ऐतिहासिक, आरोग्यविषयक आणि आयुर्वेद या विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी शिवरत्न शेटे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.